नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याची चटपटीत अशी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य, ते केळी घेतलेत मी, नंतर शेंगदाण्याचा कूट, तेल, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, तर लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, जिरा पावडर, धणा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, तर कसुरी मेथी, मीठ, कोथिंबीर आणि हिंग। आपण आता हे केळं असं दोन्ही साईडनी असं कट करून आपण हे स्टीम करून घेणार आहोत। असे सगळे आपण केळे असे कट करून घेऊया। आता आपण हे चाळण ठेवून घेऊया। ते केळे आपण हे ठेवून घेऊया। आता आपण हे 10 मिनिटं स्टीम करून घेऊया। आता आपण हे गॅस बंद करणार आहोत। आता स्टीम झालेले आहेत केळी, आपण काढून घेऊया, थंड करूया। पण हे थंड झाले आहे, त्याची आता आपण साल काढून घेऊया। बघा कशी साल काढून घ्यायची। असे आपण सगळ्याची साल काढून घेऊया। आपण हे आता केळे अशा कट करून घेऊया। बघा असे एवढे असे काप करायचे, असे कट करून घेऊया आपण। आता आपण ही भाजी करून घेऊया। कढई गरम करत ठेवली, आपण तेल टाकूया। आता तेल थोडं गरम झालं की आपण मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता मिरची टाकली, आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा चांगला असा परतून घेणार आहोत। त्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया। कांद्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया। पण 2 मिनिटाचं झाकून ठेवूया। आता टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो पण चांगला आपण असं परतून घेणार आहोत। जरा 1 मिनिट असं थोडीशी वाफ देऊया आपण। चांगला आपला टोमॅटो पण आता चांगला झालेला आहे नरम। तर ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। त्यानंतर तिखट, हळद, धणा पावडर, जिरा पावडर, नंतर गरम मसाला थोडं परतून घेऊया आपण। त्यानंतर आपण थोडं चाट मसाला टाकणार आहोत। काही परतून घेऊया चांगले मसाले आपण। मसाला आपला चांगला असा परतून झाला आहे। आपण आता हे केळीचे काप केलेले आहेत ते टाकून घेऊया आपण। चांगलं असं मिक्स करूया आपण। गॅस कमी करायची, कमी गॅसवरच हे करायची आता भाजी। तुम्ही उपवासाची पण भाजी करू शकता, सेम असेच, फक्त त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ। आता आपण याच्यात थोडंसं लिंबाचा रस टाकणार आहोत। त्यानंतर मीठ चवीपुरतं, त्यानंतर कसुरी मेथी टाकणार आहोत आपण।
चांगलं परतून घेऊया आपण हे. शेंगदाण्याचा कूट आपण शेवटी टाकणार आहोत. ह्याला आपण आता 2 मिनटं अशी वाफ देऊन घेऊया. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. मिक्स करूया. त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकूया. आपली आता तयार झालेली आहे. आपण हे सर्व करून घेऊया. आता हे आपली आता तयार झालेली आहे भाजी. आपण गॅस बंद करूया. आता सर्व करून घेऊया आपण भाजी. ही आपली तयार झालेली आहे कच्च्या केळीची चटपटीत अशी भाजी. ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.